आपण बघितलं ब्लूमला नवीन मैत्रीण स्टेला भेटली आणि आता दोघी मिळून खूप रहस्य उलगडतील. काही विचित्र प्राणी येऊन स्टेलाला घाबरवतात. स्टेला फेरी असल्याने तिला त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करता येतं, पण ब्लूम सुद्धा तिला मदत करते. ब्लूम सुद्धा फेरी आहे का हे आपल्याला एल्फिया कॉलेजमध्ये बघायला मिळेल. अच्छा, हे आहे मॅजिक वर्ल्ड. वा, मी असं आधी कधीही पाहिलं नाहीये. ते समोर तुझं कॉलेज आहे वाटतं. तू एक्सायटेड आहेस ना? हो, अगदी मनापासून. चल मग जाऊया. मला आता राहावत नाही. हे बहुतेक इथे एक अदृश्य भिंत आहे. मला जाता येत नाहीये. खरंच? कुठे आहे? मला काहीच जाणवत नाहीये. तुम्ही माझी थट्टा करताय का? नाही ब्लूम, मी खरं सांगतोय. स्टेला, हे तू केलंयस का? नाही ब्लूम, ही एक संरक्षक भिंत आहे. ही भिंत नॉन मॅजिकल व्यक्तीला अल्फियाच्या बाहेर ठेवते. सॉरी, पण तुम्ही आत येऊ शकणार नाही. मॉम, डॅड. मला वाटतं निरोप घ्यायची वेळ आली आहे. ओ ब्लूम, आमची गोणी मुलगी. तुझं काम मनापासून कर, ओके? आणि लक्षात ठेव, काहीही झालं तरी आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. किको, तुला सुद्धा लक्ष ठेवायचंय. हा, काळजी करू नका, ती आमच्या सोबत सुरक्षित आहे. चल, उशीर होतोय. मी शक्य तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करीन. मी तुम्हाला आता घरी पाठवते. तुम्ही तयार आहात? हलू नका. सोलारिया. तुमचा प्रवास सुखाचा हो. तू तयार आहेस ना? ती भिंत पार केलीस की परत येण्याचा मार्ग नाहीये. मी तयार आहे स्टेला. मी तुझ्या बरोबर येते. हा, ऑल राईट. चल निघूया. सगळे आपली वाट पाहत असतील. ही जागा किती सुंदर आहे. अशी गांगरून जाऊ नकोस. त्या चष्म्यावाल्या मॅडम कोण आहेत? त्या हेड ऑफ डिसिप्लिन ग्रिसेल्डा आहेत. यांच्यामुळे तू नक्कीच गांगरशील. तुझं नाव काय आहे मुली? एलिनॉर डोलोनाहून मी रजिस्ट्रेशन फॉर्म्स. ऑलराईट, बघू तुझं नाव यादीत दिसतंय का? एलिनॉर. एलिनॉर, तू नर्वस आहेस का मुली? थोडीशी. अच्छा, सापडलेस. एलिनॉर ऑफ डोलोना, तू जाऊ शकतेस. थँक्यू. नेक्स्ट. आता काय? माझं नाव यादीत नाहीये. हो, तू आहेस. मी सगळ्याचा विचार केलाय. कॉलेस्टोची प्रिन्सेस यावर्षी अल्फियाला येणार होती, पण तिने स्वतःचा निर्णय बदलला. तिने हेडमिस्ट्रेसला देण्यासाठी मला पत्र देखील दिलंय. मी आता ते देणार नाही. एनिवे, कॉलेस्टोच्या प्रिन्सेसला कोणी बघितलंय? हा, म्हणजे मी कॉलेस्टोची प्रिन्सेस व्हावी असं तुला वाटतंय? पण हा खोटारडेपणा आहे. हो हो, असेलही, पण हा थोड्या काळासाठी आहे. आता माघार घ्यायला खूप उशीर झालाय. चल. हॅलो मिस ग्रिसेल्डा. वेल, जर सोलारियाची प्रिन्सेस स्टेला नसती तर मला नाही वाटत मी तुला इथे भेटू शकले असते. मागच्या वर्षानंतर मला आश्चर्य वाटते की तू पुन्हा इथे येण्याचं ठरवलंस. हो, मी इतक्या सहज हार मानत नाही. बर, तुझी मैत्रीण कोण आहे? ही कॉलेस्टोची प्रिन्सेस आहे. कॉलेस्टोची प्रिन्सेस? वरांडा ऑफ कॉलेस्टो. हो, बरोबर. तुम्ही दोघी आज जा. बघितलंस, माझ्याकडे नेहमीच ग्रेट आयडियाज असतात. बाय द वे स्टेला, मागच्या वर्षी काय झालं होतं? काही विशेष नाही. मिस ग्रिसेल्डाला ड्रामा करायला आवडतं. नवीन स्टुडंट्स आले, सगळेच किती छान आहेत. नवीन लहान फेरीज. खूप शतकांपूर्वी मी सुद्धा अशीच होते, पण हे काल घडून गेल्यासारखंच वाटतंय. प्रोफेसर, मला काही दिसत नाहीये. तुम्ही बाजूला व्हाल का? बघूया ही ट्रिक काम करते की नाही. आता सगळं दिसतंय. ओह, प्रोफेसर विस्गिस, हे ट्रान्सफॉर्मेशन करताना थोडी काळजी घ्या. येणारी 5 वर्ष हे कॉलेजच तुमचं घर असणार आहे, पण कोणत्याही क्षणी तुम्हाला घरातून बाहेर काढलं जाईल. या कॉलेजचे नियम हे शिस्तीवर आधारित आहेत. नियम मोडले तर मी स्वतः तुम्हाला या कॉलेजमधून बाहेर काढेन. हे मॅजिशियनचं कॉलेज नाहीये. तुम्ही इथे होकस पोकस शिकायला आलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पॉवर्स हॉल आणि कॉमन एरियामध्ये वापरू शकत नाहीत.
खरे तर तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या पॉवर्स दाखवायची एकमेव जागा तुमची क्लासरूम आहे. इज दॅट क्लिअर प्रिन्सेस स्टेला? तुमचे आणि तुमच्या पराक्रमांचे खूप खूप आभार. द पोशन लॅबोरेटरी पुढच्या महिन्यापर्यंत बंद असेल. आय होप प्रिन्सेस स्टेला तुम्हाला ते कळलं असेल. हो ना? तू केलंस का? माझ्या डॅडने सगळी नुकसान भरपाई दिलीये. सॉरी, मला उशीर झालाय. आय होप तुम्ही समजून घ्या. गर्ल्स, या आहेत तुमच्या हेडमिस्ट्रेस. लक्ष द्या. अरे, खरंच इतकं दचकायची गरज नाही. आय होप मिस ग्रिसेल्डाने तुम्हाला खूप घाबरवलं नाही. स्वागत आहे तुमचं एल्फिया मध्ये, जे आहे मॅजिकचं एकमेव कॉलेज. कम ऑन लेडीज, मी तुम्हाला आपल्या कॉलेजची सैर घडवून आणते. पोहोचलो आपण. आणि आता आपण ओळख करून घेऊ, म्हणजे आपण एकमेकांना ओळखू शकतो. एकत्र कुटुंब बनवणं जरा अवघड असतं, पण मला माहितीये इथे सगळेच हे करू शकतात. लक्षात ठेवा, तुमचे शिक्षक आणि मी नेहमीच मदतीसाठी असणार आहोत. पण काळजी घ्या, आजूबाजूला छुपे धोके असू शकतील. क्लाउड टॉवरच्या विचेस पासून दूर राहा. बघ बघ, त्या हेच बोलणार आहे. आणि क्लाउड टॉवरच्या विचेस पासून दूर राहा. ऑलराईट, चला आजचं भाषण संपलंय. तुम्ही डिनर पर्यंत फ्री आहात. सगळ्यांना शुभेच्छा. मी तुम्हाला उद्या भेटीनच. तुमचे क्लास ठीक 8 वाजता सुरू होतील. वेळेत या. तुला आपल्या हेडमिस्ट्रेस पॅरागॉन्डा आवडल्या का? त्या सतत तेच मुद्दे सांगत असतात, पण त्या चांगल्या आहेत. क्लाउड टॉवरच्या विचेस कोण आहे? मॅजिक्स मध्ये 3 कॉलेजेस आहेत. पहिलं रेड फाउंटेन, जिथे स्पेशलिस्ट मुलं शिकतात. दुसरं म्हणजे आपलं कॉलेज. आणि तिसरं कॉलेज म्हणजे त्या विचेसचं कॉलेज. विचेस? वाव, त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. हे बघ, आपण एकाच अपार्टमेंट मध्ये राहणार आहोत. ती बघ, ती माझी रूम आहे. मागच्या वर्षी सुद्धा तीच होती. तुझ्या रूम मध्ये तू एकटीच असणार आहे? वाव, तू लकी आहेस. मला रूममेट आहे. सॉरी, नाही, त्याची गरज नाहीये. मी तिकडे जाते. द्यायला मी माझ्या सगळ्या वस्तू तशाच सगळीकडे पसरून ठेवल्यात. हे एक टॉकिंग टीचर आहे, माझ्या क्रिएशन मधलं. माझं नाव फ्लोरा आहे. माझं नाव ब्लूम आहे. ब्लूम म्हणजे ब्लूम नाव मला खूप आवडतं, पण ते माझं नाव नाहीये. इनफॅक्ट मी कॉलिस्टोची व्हरांडा आहे. हो, दॅट्स इट. कॉलिस्टो, मॅजिक वर्ल्डच्या वरच्या भागातील 4थं विश्व. वाव, हे खूपच दूर आहे. हाय, माझं नाव टेक्ना. हॅलो टेक्ना, मी आहे स्टेला. स्टेला? मी ऐकलं. मी सुद्धा. बाय द वे, तू तुझी रूम उडवून टाकण्याआधी आम्हाला सगळं कव्हर करू दे. तो फक्त एक अपघात होता, खरं सांगायचं तर. आणि आता ज्या अपघातात तुम्ही अडकला, त्यातून तुम्ही कसे काय सावरला? माझ्यासारख्या गॉर्जस मुलीला कॉलेज कसं गमवू शकतं? आधी त्याला खाली ठेव. नाही फ्लोरा, तुझ्या प्लांटला ओरडू नकोस. किकोने ते खाण्याचा प्रयत्न केला असेल, म्हणून त्याने स्वतःचा बचाव केला. लिटिल बनी, तुला भूक लागलीये का? हे घे. जेवणाबद्दल बोलायचं तर काय म्हणतात, बाहेर खाऊया का? कॉलेजच्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करूया. ग्रेट आयडिया. यामुळे आपण एकमेकांना चांगलं ओळखू शकू. कोणी पिझ्झा खाणार आहे का? पिझ्झा काय असतो? हो, काय असतं पिझ्झा? ही कॉलिस्टोची नॅशनल डिश आहे, असं म्हणू शकतो. मॅजिक स्टेशन, शेवटचा स्टॉप. आपण उतरू शकता. आपण पोहोचलोय का? मी माझे डोळे उघडू? हो, डोळे उघड आणि बघ. तू निराश दिसतेस. हो, मी निराश आहे. हे मॅजिक्स आहे, मॅजिक वर्ल्डची राजधानी, जगातलं सगळ्यात अमेझिंग शहर. वेल, तुझी काय अपेक्षा होती?
माहित नाही. ड्रॅगन, विझर्ड, मॅजिकल वस्तूंची दुकानं. पण ते सगळं फेरी टेल असतं. हे खरं जग आहे. इथल्या सगळ्या गोष्टी मॅजिकल पॉवरवर चालतात. इथे सगळीकडे मॅजिक आहे. वा! हे काय झालं? अगं सगळं तुझ्या डोळ्यासमोरच आहे बघ. चला आता खाऊन घ्या. खरंच खूप भूक लागली. आणि या इथे इतरही काही स्टायलिश फ्रेम्स आहेत ज्या तुम्ही बघू तरी कसं दिसतंय. सेपेंट्स अँड सेलमेंडर्स पाहिलं का? एक्सक्यूज मी सर, तुम्ही बघितलं हा, का? बोला. मी पाहिलं काहीतरी. काय एक मुलींचा ग्रुप जस्ट इकडून गेला. अच्छा. अहो, मी वेडा नाही आहे. नाही, अजिबात नाही. त्या सगळ्या अल्फियाच्या स्टुडंट्स आहेत आणि आज त्यांचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. अरे माझा चष्मा, थांब, तो चष्मा परत कर. मी लगेच महाराणीला याची कल्पना देतो. त्या मॅजिक्स मध्ये सुद्धा आहेत. ते आज काहीतरी करू शकतात. हॅलो नट, यावेळी काय आहे? मूर्ख घाणेरडा मॉन्स्टर. ती फेरी आणि तिच्या मैत्रिणी शहरात आल्या आहेत. मी आत्ताच त्यांना इथून जाताना बघितलं डाऊनटाऊन कडे. हे खरंच आहे का? वा, हे खरं असेल तर उत्तम आहे. स्टेलाचा राजदंड आपल्याला मिळायलाच हवा. आणि यावेळी जर हरलास तर मी खात्रीने सांगते की तुला यापुढे कायम तुझा चष्मा लावावा लागेल. कळलं? नाही 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 नाही, मी वचन देतो. मी पुन्हा नाही चुकणार. मला कळत नाहीये माझा मोबाईल का चालत नाहीये. बघ मी नंबर डायल केला तरी फोन लागत नाही. बघू, मला दाखव. मी या बाबतीत खूप एक्सपर्ट आहे. चेक ना, यात हसण्यासारखं काय आहे? ही खूपच जुनी टेक्नॉलॉजी आहे. पण तुला कुठे मिळाली? पण हे सगळ्यात प्रगत मॉडेल आहे. होय, पण पृथ्वीवर. सॉरी, मी तुझ्यावर हसायला नको होतं. हॅलो ब्लूम. हॅलो मॉम. हा, इथे सगळंच खूप मस्त आहे. हे कॉलेज खूपच छान आहे. इथे माझ्या बरोबर स्टेला आणि आणखी 3 मुली आहेत. नाही, उद्या सकाळपासून क्लास सुरू होणार आणि तू काही काळजी करू नकोस. मी तुला सगळं सांगत राहीन. नाही नाही, विसरणार नाही. मॉम, मला जावं लागेल. माझे फ्रेंड्स माझी वाट बघत असतील. आणि हो, डॅडला विचारलं म्हणून सांग. ओके मॉम, बाय. मला खात्री आहे हा तोच आहे. तोच मॉन्स्टर ज्याने आमच्यावर हल्ला केला होता. तो माझ्या फ्रेंड्स कडे बघतोय. कुठे आहे तो? मला शोधायला हवा. काय खबर आहे? मी त्या चौकात जादूचा राजदंड घेतलेली गोरी मुलगी बघितली. ती तिच्या लपायला हवं. बरोबर होती. राजदंड लवकर मिळवायला हवा. सिस्टर, आपल्यावर कोणाचं तरी लक्ष आहे. डोंट वरी, मी त्याच्याकडे बघते. मूर्ख मॉन्स्टर बाजूला हो, मला दिसत नाहीये. आता मी थोड्या वेळासाठी जाणार आहे आणि ही इथे थांबणार आहे. आता दिसतंय. मग आवडला का जोक? मागे बघ. सरप्राईज. मी एक फेरी आहे. हा, तू याला मॅजिक म्हणू शकतेस. पण मी तुला एक मॅजिक दाखवू. बघ, ही आहे मॅजिक. वरांडा कुठे आहे? आतापर्यंत यायला हवी होती. हो ना, मला वाटतं ती रस्ता चुकली. चला मग खाली आहे. माझा अजून झाला नाहीये. आणि आता एकदम फायनल स्क्रॅच. अरे रे, मला दया येते. तुला आम्हीच भेटलो.
तिच्यापासून दूर राहा. हिम्मत असेल तर आमच्याशी लढ. बिचाऱ्या फेरी नाथ बघ काय म्हणताय. आता तुझा खेळ संपला. हीच ती राजदंड असलेली मुलगी. स्टॅटिक स्पिअर्स. सॉनिक ब्लास्ट. गोल्डन टॅलेंट. त्याचा काहीच उपयोग नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे घ्या. सगळेजण माझ्या मागे या. फायरबॉल. सिस्टर यांना मी बघते. आणि आता फाईटासाठी तयार राहा. सोलारिया. चला गर्ल्स निघूया. हा कुठे गेल्या. कुठे गायब झाल्या. त्या निसटून गेल्या. ब्लूम तू ठीक आहेस. इट्स ओके. तू आता सुरक्षित आहेस. मला मान्य करावंच लागेल की पृथ्वीवरची सामान्य मुलगी असून सुद्धा तू खूप छान सांभाळला. कॅलिस्टोच्या ब्लूम बद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगशील का? ऍक्च्युली ब्लूम बद्दल सांगताना मला थोडंसं खोटं बोलावं लागलं. आपण अल्फियाला परत जाताना मी तुम्हाला सगळं समजवते. बरं चला. रस्ता मोकळा आहे. कोणीतरी कल्पना आहे की काय वेळ झालीये? मुलींनो आम्हाला काळजी वाटत होती. आता लवकर झोपा. आपण पुन्हा उद्या नियम समजावून घेऊ. जरा 1 मिनिट थांबाल का प्रिन्सेस वरांडा? तू आम्हाला काही सांगायला विसरतेस का? माझं नाव ब्लूम आहे आणि मी पृथ्वीवरून आले. मला कल्पना होतीच की तू खरी प्रिन्सेस नाहीये. तुला कळतंय का की तू आम्हाला फसवलंयस? हो पण तरीही मला असं वाटतं तिच्यात नक्कीच मॅजिकल पॉवर्स असाव्यात. नाहीतर संरक्षक भिंतीने तिला दूर ठेवलं असतं. ऍक्च्युली मी मॅडम या सगळ्याला मीच दोषी आहे. इट्स ओके स्टेला. मी पृथ्वीवरच्या एका लहानशा गावातून आले. म्हणजे मॅजिक वर्ल्डच्या बाहेरून? हे कसं काय शक्य आहे? मी माफी मागते. मला परत पाठवू नका. मी लहानपणापासून फेरी व्हायचं स्वप्न बघितलंय आणि मला ते पूर्ण करायचंय. तू आमच्याशी खोटं बोललीस आणि त्याला माफी नाही. पण तिचंही एक स्वप्न आहे आणि तिचा त्याच्यावर खूपच विश्वास आहे आणि ती त्यावर ठाम राहिलीये. प्रत्येक फेरी मध्ये हा गुण असायला हवा की नाही? हो मॅडम. जा झोप आता आणि अजिबात आवाज करू नका. येस मॅम. मला नाही वाटत पृथ्वीवर अजून फेरीज असतील. माहित नाही. मे बी त्या काही शतकांपूर्वीच अदृश्य झाल्या आहेत. ठीक आहे मग ब्लूम कोण आहे? कोण? द विंग्स म्हणजे आपण. हे आपल्या ग्रुपचं नाव असायला हवं. कशी वाटली आयडिया? ऍक्च्युली हे चांगली आयडिया आहे आणि हे नाव सुद्धा कॅची वाटतंय. खरंय. त्या 3 विचेस ट्रिक्स म्हणून ओळखल्या जातात. आपण हे चांगलं नाव ठेवूया. जसं की सुपर 5, द स्टेला 5 किंवा हे कसं आहे द एरी फेरी. काय म्हणालीस तू? द एरी फेरीज. किती गोड नाव आहे ना. राईम पण करता आणि स्वीट पण आहे. तुम्हाला नाही आवडलं का? नाही यात काहीच मजा नाही. आय वॉट फॉर ड्रिंक्स. मी सुद्धा. परफेक्ट. कारण हे बघा मी एक लोगोही ठरवलाय. सिम्पल आणि कॅची.
हे खूपच छान आहे ब्लू. हो पण विंग्स म्हणजे काय ते माहित नाही, फक्त विंग्स. पुढच्या भागात आपण बघू की मॅजिक्स मध्ये खूप मोठी पार्टी होणार आहे, जिथे विंग्स आणि स्पेशालिस्ट एकमेकांना भेटणार आहेत. रेड फाउंटन मधील ही मुलं खरोखरच चांगली आहेत, पण विचेसना आमंत्रण नसल्याने ते चिडून काय करणार आहेत.